कधीच गाडी घेत नाही असले तरी खोटं सांगतो. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचा भाऊ इतका भुजन बरंच महिने म्हणा, वर्ष म्हणा, आज शाळेतल्या मित्रांसोबत मस्त भेट होणार आहे आमची. एक आमचा कार्यक्रम आहे दिशा क्लास म्हणून. तिथे मग सर्वजण गोळा वगैरे होणार नाही का. आमच्या दिशा क्लासमध्ये ज्या आमच्या ताई वगैरे होत्या, सुधाताई, संगीताताई, रोज ताई, भरपूर म्हणजे बिडवई सर, दीक्षित सर, भरपूर ताई आहेत. मला अजून नाव आठवत नाही त्यांचं, पण माझ्या बाकीचे हे ताई वगैरे आहे ना, त्यांनी मस्त कार्यक्रम वगैरे ठेवला आहे. आता मस्त माझे मित्र वगैरे येत आहे, ते आले की लगेच कार्यक्रमाला जाऊ आम्ही. चला, 2 जण उगवले आणि हा तिसरा, ते बाकीचे 2. रोहित भाई त्याला मोठी दिसत आहे ना. हे कोण आहे? रोहित, आपण 3री 4थीला होतो तेव्हा आपण काय किस्से करायचो? मंतामध्ये होतं हे चोरी करायचं. तू साग्या नाव घे ना. म्हणजे तू करायचं नाही असं? तुम्हाला सांगायचं नाही बरं का मित्र, हा खोटं बोलतो, हा पण करायचा. तू मुलीतला मोठं झालं बा रॉयल एक्स अजून हे काय, हे कोणत्या चष्मा आहे? पाहता नाही साईडचे बघा लोक साईडला काय आणला एकदम खाता आपल्या आधी भाई आपल्या ग्रुप मध्ये सगळ्यात लग्न झालंय. हा बरं का मित्र, आहे ना, लग्न होऊन गेलंय. पाचपणीचा मित्र आहे पण काहीच कामाचा नाही. आज याने नाही का लग्न केलं आणि मला बोलवलं नाहीये. किती आमचा आशिष आहे, कधीच गाडी घेत नाही असले तरी खोटं सांगतो. आज बी याच्यावर बसून आला. हा, तू घ्यायला गेला होता ना? शूटला आला होता त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत कधी बी रडतो. कॉन्टेंट आणि बर्थडेला 20 रुपयापेक्षा जास्त पैसे कधी हा नाही काय बर्थडे आमचा बड्डे पैसे द्यायचे. 20 रुपये आम्हाला लागला तरी 1 रुपया काढत नाही. कधी बी रडतो. कामाला सांगा गुजरातला जाणार तो. मोठं झालं तरी आजचा कॉन्ट्रीला फोन केला तरी पैसे नाही म्हणे. आताच कामाला लागला इथं. लगन गटी समीप नवरा. स्वागत करा फुलं देऊन. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांबरोबर ज्यांना आपण खरंच मनापासून मान देऊ अशा आपल्याला सुद्धा नेता पाहिजे. त्याच्याबरोबर असलेले हे सगळे शिक्षक सगळ्यांना मनापासून मी वंदन करतो. कारण स्वतःची मुलं सांभाळणे इतकं अवघड असतं की दुसऱ्याची मुलं सांभाळायची
मोस्ट डिफिकल्ट जॉब. एकदम भारावून गेलो. एवढी लहान पोरं असायची. बॅग घालून पावसात उन्हात सगळेजण यायचे. अर्ध्या लोकांना मी ओळखूनही शिकले. अरे बाबा नाव काय नाव काय आणि ते कुठे कुठे काय काय काम करतायत मुलं मुली जस्ट अमेझिंग. मला त्याच्यामुळे शब्द नाही सांगायला तुम्हाला काय फील होतंय. हे हा जो कार्यक्रम आहे हा न भूतो न भविष्य असा आहे आमच्याकडे. हा परत कधी असा वेळ जमेल आणि याच्यासाठी संगीताकडे खूप मेहनत घेतली. बिग हँड टू आज सगळ्यांनी काही संगीताकडे बऱ्याच जणांनी माझं नाव घेतलं कारण मी जुनी आहे म्हणून. पण आपल्या जे काही टीचर्स आहेत इव्हन सारिका आहे, अशेषा आहे, रोज मॅडम आहे, गीता मॅडम आहे, दीप्ती पण बरेच माझ्या वेळेसपासून आहे. 9th ला उद्या आणि विनोदी सर पण बरेच वर्ष झाले आहेत. बाकी तुम्ही सगळे आलात आणि आमचा आनंद म्हणजे काय बोलावं हे कळत नाही. पण खूप जणांना मी ओळखत नाही की ही कोण आहे. प्रत्येक जण म्हणून संगीतात आहे आणि कोण तो असं ओळखायला येत. कार्यक्रम संपला मित्रांनो. आता जेवणाची वेळ झाली तर जेवायला चाललो आता. हे बघा मित्रांनो पूर्ण प्लेट सजवले आम्ही. हे रोहित काय रे एवढं कमी घेतलं तू? सिस्टमॅटिक जेवण आहे आपलं. मला फक्त एवढंच म्हणेल तुमचा ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तेच काम करा. कारण मी माझं सांगते मी 3 वर्ष इंटिरियर डिझायनिंग केलं. शिक्षण तर घेतलं. इव्हन मी 6 महिने आपले सायन्स ग्रुपची काव्य कन्सल्टन्सी काव्य सर आहे त्यांच्याकडे जॉब पण केला. इंटर्नशिप केली. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जॉब पण केला. पण माझ्या मनाला समाधान भेटलं नाही. मी इंटिरियर डिझायनिंग केली का केली की तिथे पैसा जास्त मिळेल, हुशार होती, ठीक आहे. इव्हन मी 3 वर्षी पहिली पण आली. कॉलेजमध्ये असताना 3 वर्षी माझा फर्स्ट नंबर पण आला. पण त्या कामामध्ये मला सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं. का? कारण मी आनंदी नव्हती. आतून मला जे हवं ते भेटत नव्हतं. मग गेल्यानंतर 3 वर्ष वाया गेल्यासारखी वाटली आणि नंतर मी ट्रॅक चेंज केला. 2 वर्षाचा डिप्लोमा केला फाईन आर्ट्समध्ये आर्ट टीचर डिप्लोमा. आणि आता त्या फील्डच्या रिलेटेड मी त्या ठिकाणी जॉब करते. तर लिटरली सांगते मी आतून आनंदी म्हणून मी मुलांना पण आनंद देते आणि मुलांना चांगल्या पद्धतीने शिकू शकत आहे. आणि मला माझ्या कामाचं म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळतंय. तर तुम्हाला जे पण करायचं आहे ते आतून करा. तुमचं जर मन म्हणत असेल ना हा ही फील्ड आपण आपल्यासाठी चांगली आहे, आपण यासाठी बनलेलो आहोत आणि आपण इथे आपलं उत्कृष्ट 100% देऊ शकतो, त्याच फील्डमध्ये तुम्ही करिअर करा. या फील्डमध्ये पॅकेज काय रोहित तू काय सांगणार आहे? पोलीस भरती सांगणार आहे कधी? This is not content. This is not content. This is vulgar language. इस चॅनल में गेट ब्लॉक. हा कोण आहे? हे बघा आम्ही आमच्या लहानपणीचे फोटो बघतोय कारण की आमचा आता प्रोग्राम होता त्याच्यामुळे आम्ही लहानपणीचे फोटो बघतोय. याद ताजा करतो आम्ही. कार्यक्रम वगैरे संपला आहे मित्रांनो. मस्त आता घरी वगैरे आलो आहे. आता मला जॉबवर पण जायचं मला कारण की सुट्टी दिली नव्हती. मी त्यांना बोललो मला सुट्टी पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर मी येणार नाही. तर म्हणे अरे संडे आहे म्हणे तुला माहिती आहे ना वॉकिंग किती वगैरे राहते. हा सर म्हटलं पण मला सुट्टी हवी. मी काय सुट्टी वगैरे दिली नाही मित्रांनो. मस्त कार्यक्रम वगैरे संपला. मस्त नाचलो विचलो खाल्लं पिल्लं. परत खूप चांगल्या लोकांना गायडन्स पण दिला आम्हाला की तुम्ही या फील्डमध्ये असं करू शकता खूप. परत आणि ताईंना वगैरे भेटून खूप म्हणजे जवळजवळ वर्षच झालं तर काही भेट झाली नव्हती.
ताईंना त्यांना पण भेटून खूप भारी वाटलं. परत आमचे सर वगैरे होते, बिडवाई सर, दीक्षित सर, परत सुधाताई, संगीताताई, रोज ताई, अजून बरेच आहे ताई, अजून मला आठवत नाही यार त्यांचं, पण आहे. सर्वांना भेटून खूप छान वाटलं. कार्यक्रम पण एकदम भारी झाला. खूप नाही का, सर्वांना असं भेटून एकदम भारी वाटलं. ठीक आहे मित्रांनो, एवढंच बोलतो मी. जर तुम्हाला हा दिशा फॅमिली हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा आणि जेवढे पण तुमचे मित्र आहेत त्यांना शेअर करा. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग्समध्ये. बाय बाय.